जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील अंतिम लढत भोपर आणि चिकणघर या दोन संघ आमने सामने असतील. ऐकूया व्हॉइस ऑफ बाल. आमच्या भागेशांना आपण ऐकणार आहोत खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. थँक्यू साईजी पाटील. चिकनगर आणि भोपर नक्कीच अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते, कारण चिकनगर टीमचा नक्कीच 12th मॅन नाही आहे. विनंती करेन नक्कीच अनुपस्थिती आहे. राहुल फलंदाज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलर क्रमांक 1 तयार होतोय. पहिला आज बॉल राहुलसाठी पडल्यानंतर राहुल पाहत राहिले, कारण ज्या अर्थाने ज्या गुडलाईन स्पोर्टवर नक्की चेंडूने टेकअप घेतला ना, त्या दिशेने सातत्याने ज्या वेळेला नक्कीच फलंदाजी करण्यासाठी जातो ना, तेव्हा त्या क्षेत्रामध्ये नक्कीच जास्त बाउन्स बॉल पाहायला मिळतो. तशाच प्रकारचा बॉल दुसऱ्या बॉलवरती हा प्रहार मात्र राहुलच्या बॅटमधनं पाहायला मिळते. आणि तीच स्ट्रॅटेजी तीच गेम प्लॅनिंग इथनं आखत असताना, कारण नेमकाच नक्कीच भोपर टीमच्या माध्यमातून सातत्याने राहुलचा खेळ चांगला राहिलाय आणि या फटक्यावरती धावा सुद्धा तुम्हाला चांगल्या पाहायला मिळतात. चौकार आलाय. गोलंदाजाचं नाव दर्शवायचं आहे. विनंती करेन. पिंटू गोलंदाज. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार आलाय राहुलच्या बॅटमधनं. हा कार नक्कीच माजू शकतो राहुल, कारण तेवढी क्षमता राहुलमध्ये आहे. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कदाचित बॅटची एज लागली होती की काय असं नक्कीच पंचांना प्रश्न पडला असेल, परंतु नक्कीच राहुल स्वतः सांगतात की थोडासा नक्कीच बॉटम एंडच्या वरती हा बॉल ब्रश झाला. त्या अनुषंगाने राहुल सुद्धा दर्शवतात की लेग बायच्या रूपाने नक्कीच एक धाव. चौकार आला, त्याच्यानंतर परत एकदा ऑन साईडला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या अर्थाने राहुल आणि विकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. ज्या अनुषंगाने भोपर गावाचं नाव जर प्रामुख्याने कोणी नक्कीच क्रिकेट पटलामधनं बाहेरच्या पटलामध्ये कोणी नेलं असेल ना, तर ते म्हणजेच एक तुम्हाला विगरचे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अर्थाने शर्यती क्षेत्रामध्ये विगरचे पंढरीशेठ फडके हे विगरचे जरी असले ना, तरी भोपर गावातून पंढरीशेठ फडके म्हणजे जयेश पाटील नक्कीच यांची आठवण होते. या दरम्यान ही एक धाव टीम भोपरच्या खात्यामध्ये, विकीच्या खात्यामध्ये एक धाव होती, कारण नॉन स्ट्रायकिंगवरती नक्कीच आपल्याला राहुल पाहायला मिळाले. धावसंख्या 6 आकड्यावरती पोहोचली गेली. बॅटिंग करत असताना काय असतं, कारण ज्या वेळेला पहिला गोलंदाज असतो प्रामुख्याने त्याच गोलंदाजाचा वापर केला जातो खेळपट्टीवरती जो आपल्या संघासाठी चांगला खेळी करतो. त्यानंतर एक फटका आल्यानंतर डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणं ही क्रिकेटची एक स्ट्रॅटेजी असते, प्लॅनिंग असते. यावेळेला पुन्हा एकदा जोराने खेळण्याचा, वारंवार ते त्याच दिशेने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करतात. जरी ऑन साईड तुमचा फेवरेट झोन असला ना, तरी बॉलची गती काय, बॉलची उचली काय, या क्रिकेटमध्ये या गोष्टींना खूप प्राधान्य दिलं जातं. तेच प्राधान्य स्वीकारतात राहुल, परंतु वारंवार ते फटके मिस सुद्धा होत आहेत. आता मात्र खुलवटापाचा बॉल, एकही धावसंख्या नसेल. मिडस्फील्ड झाली त्या ठिकाणी आणि लगेचच साधली गेली संधी. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने बॉल अगदी पुढ्यात टाकण्यात आला. बॉल पुढ्यात पडला सुद्धा गेला क्षेत्ररक्षकाच्या. एक धाव कंप्लीट झाली. एक षटकाची खेळ संपन्नता होती, ज्या ठिकाणी पिंटू नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. पिंटूने कमबॅक कधी केलं, ज्या अर्थाने राहुलचा चौकार आला, त्याच्यानंतर एक सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले विकीकडे. विकीला पाहायला गेलं तर एकही मोठा फटका मारू दिला नाही, कारण विकीने फक्त एकच चेंडू फेस केला. एक धावसंख्या आली, एक बॉल डॉट सुद्धा आला आणि एक पाहायला गेलं तर चौकार सुद्धा या ओव्हरमध्ये आला. तर राहुल मात्र याच्या बॅटमधनं धावसंख्या 7 वरती तुम्हाला पाहायला मिळते, कारण शेवटच्या बॉलवरती ज्या ठिकाणी स्ट्रायकिंग इन वरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले राहुल. तर स्ट्राईक पिंटूचं हे षटक नक्कीच 7 धावसंख्येचं राहिलं गेलं. भोपर आणि चिकनगर ही अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी नक्कीच एक संघ अनुपस्थित होता. त्या अनुपस्थितीमध्ये नक्कीच लगेचच संपर्क भोपर टीमशी साधला गेला आणि त्या भोपर टीमने नक्कीच कोऑपरेट सुद्धा केलं आणि वेळेवर नक्कीच या टीमने इथे उपस्थिती दाखवली. म्हणून तुमचंही आमच्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक स्वागत. पिंटूचं षटक 7 धावसंख्येचं. नवीन गोलंदाज विकी याचा वापर केला गेला. विकी टू राहुल असं कॉन्टेस्ट, कारण विकी एक खेळपट्टीवरती सुद्धा पाहायला मिळतं टीम भोपरच्या माध्यमातून आणि टीम चिकनगरच्या माध्यमातून. बॉलर विकी होतं तयार. राहुल असते स्ट्रायकिंग एनवर. विकी पहिलाच बॉल, सेम रिझल्ट. ज्या अँगलने नक्कीच ऑनसाईडलाच खेळण्याचा प्रयत्न करतात राहुल, पण हा तिसरा चेंडू एकंदरीत पाहायला गेलं तर लेग बायच्या रूपाने एक धावसंख्या मिळतीये. एक चौकार आला, त्यानंतर पूर्णपणे पाहायला गेलं तर थांबून ठेवलंय. ज्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये पिंटूने थांबून ठेवलं, त्याच्यानंतर विकी पहिल्याच बॉलवरती कमबॅक करता आपल्या टीमसाठी.
यावेळेला फटका तर खूप सुरेखरित्या ऑन साइडला जणू काय खेचला गेला फटका. खूप काळ चेंडू हवेमध्ये, जणू काय हवेला संचार करणार हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अलगदपणे हा क्षेत्ररक्षक झेल घेत असताना पहिला विकेटचं पतन. विकी बाद इथनं पाहायला मिळतात खेळपट्टी. विकीला बाद केलं कारण खूप काळ पाहायला गेलं तर निराशाजनक त्यांच्या खात्यामध्ये होती. खात्यामध्ये जास्त धावसंख्या जोडू शकले नाही. त्या अनुषंगाने विकी इथनं मैदानाच्या बाहेर पडत असताना पहिला विकेट गेलाय बोपर टीमचा. आता थोडंसं कॅल्क्युलेशन नक्कीच क्रिकेट खेळावं लागेल कारण राहुलला एखादं षटक जर लूज मिळालं ना तर राहुल नक्कीच या मैदानावरती बरसताना सुद्धा पाहायला मिळेल. पण बरसेल कधी हाही विचार नक्कीच पडला असेल कारण कॅप्टनला हाच प्रश्न पडलाय की व्हॉट हॅपन, मैदानामध्ये चाललं काय. विकी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश ट्रॅव्हल झालं होतं. ज्या अविनाशच्या शेवटच्या शब्दामध्ये नाश करण्याची क्षमता, त्या अविनाशला जड पावलाने नक्कीच आता बाहेर यावं लागेल कारण एक चुकीचा प्रकारचा कोऑर्डिनेशन, एक चुकीचा प्रकारचा कन्व्हर्शन, ज्या प्रकारे एखादा बिल्डरच्या कमकुवत कामगिरीमध्ये जर एखादी बिल्डिंग ढासलू शकते ना आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एखाद्या नाविकाच्या नक्कीच चुकीमुळे नाव बुडू शकते ना, तशाच प्रकारच्या हा मॅचचं समीकरण असं आणि तशाच प्रकारचे नक्कीच बघितलं गेलं आणि फलंदाज अविनाश बाद झाला. सतीश गोलंदाजी करतोय तर घरा पाहिलं गेलं तर विकी. पण विकेट टेकिंग बॅटिंग आता थोडीशी करावी लागेल टीम भोपरला कारण ज्या अर्थाने बाद झाले विकी, लगेचच बाद झाले अविनाश. सागर आता जातात मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटील, सागर आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ, ज्यावेळेला असे चेंडू असतात ना त्यावेळेला अप्पर कट, स्क्वेअर कट हे फटके नक्कीच तुम्ही दाखवू शकता कारण ऑफस्टिकवरती जास्तीत जास्त बॉल असतील कव्हरच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने असे फटके खेळा. ऑन साईडला असतील, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग ऑनला, मिड विकेटला, पण इथनं ऑन साईडलाच खेळण्याचा दरम्यान प्रयत्न. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आठवण नक्कीच करू दिली असती वाडेकरचे सिद्धू पाटील यांची कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती असा ग्रामीण मधला एकच खेळाडू आहे जो स्टेपाड होऊन नक्कीच षटकार मारू शकतो, तो म्हणजेच वाडेकर टीमचा सिद्धू पाटील. फिरकीचं माहेरघर नक्कीच वाडेकर टीमला म्हटलं जातं. ते आठवण करून देणारा फटका हा नक्कीच असला असता, परंतु इथनं मिस होतात सागर पाटील. कमबॅक म्हणावं लागेल विकी यांचं. अजून एक चांगला बॉल, तेवढा चांगला फटका डीप मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 3 टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतात. स्ट्रायकिंग एन वरती फेकी, ॲक्युरेट फेकी नक्कीच पाहायला मिळाली एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चाच पडताना नक्कीच ही टीम पाहायला मिळते. विकीचं 2 धावसंख्येचं षटक, 2 विकेट या ओव्हरमध्ये नक्कीच त्यांनी कॅरी केले गेले. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच थोडासा उन्हाचा प्रभाव जरूर असला तरी क्रिकेट खेळत असताना ज्या वेळेला आपला क्रिकेट आपल्या अंगामध्ये आणि रक्तामध्ये असतो ना तेव्हा ऊन काय, आपल्याला पावसालाही आपण घाबरत नाही, परंतु दोन धावसंख्येचं नक्की षटक हाताळलं. 2 विकेट आपल्या खात्यामध्ये कॅरी केले. धावसंख्या पाहायला मिळते 8, म्हणजे 4.00च्या सरासरीने हे धावपळ कन्सिलेशन करतात आमचे स्कोरर. आधी धावसंख्या नक्कीच नमूद केली नव्हती, त्याच्यामुळे पाहायला मिळतोय अगदी वाईट पडद्यावरती हा बॉल जाऊन आदळला जातोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना द कार्बन कॉपी ऑफ बिली बॉन्डिंग आम्हाला सांगत असताना की इट्स यूज अँड मॅक्झिमम 6. नक्कीच प्राचारण केला गेला गोलंदाज चिकनगरच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय. विजयाची स्वप्न तुम्ही जोपर्यंत गाठू शकता, जोपर्यंत तुम्हाला अडथळे येत नाही. खऱ्या अर्थाने अडथळे तर सर्वांनाच येतात, पण त्या अडथळ्यांमध्ये आपल्याला पुढे जायचंय की आपला प्रवास तिथे थांबवायचा असतं ना, हे आपल्यावरती अवलंबून असतं. शरीरावरती आणि पाहिलं गेलं तर आपल्या क्रिकेटच्या पटलावरती अनेक संकट तुम्हाला येतील. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयात धैर्याचे वादळ आहेत, अंतकरणात जिद्द आहेत, फुलांना गंध आहे ना, तोपर्यंत येणारा हा प्रत्येक क्षण तुमचा असा समजून नक्कीच तुम्हाला क्रिकेट खेळावा लागतो. इकडे क्रिकेट खेळला गेला. टीम चिकनगर 2 षटकांमध्ये
बॉलमध्ये फक्त 9 धावसंख्या होत्या. त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती षटकार आला जिथे सागर पाटील होते, ज्या फटक्याने नक्कीच पूर्णपणे समीकरण बदललं गेलं आणि धावफलक आता पाहता पाहता पोहोचले गेले ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. बॉल जरूर थोडासा उशिरा तुम्हाला पाहायला मिळेल कारण निसर्गाच्या रम्य वातावरणात नक्कीच हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते आणि त्या निसर्गामध्ये कधी कधी चेंडू हरवून सुद्धा जातोय. तो चेंडू पुन्हा एकदा शोधला जातोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज होतील तयार. त्याचं पहिल्याच बॉलवरती मात्र षटकाराने स्वागत, जसं सलमान खान स्वॅगने स्वागत करतो ना तशाच प्रकारचं षटकाराने स्वागत सागर पाटीलने केलंय. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. ओपीचा नक्कीच बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. फायदा उचलू शकले नाही. हे बॉल ना खूप कमी वेळ येतात क्रिकेट पटलावरती, पण जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा तेव्हा फलंदाजाच्या बॅटमधनं मोठे फटके डेफिनेटली पाहायलाच मिळतात. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन खूप काल चेंडू हवेमध्ये डीपचा क्षेत्ररक्षक वळतोय. मिड विकेटला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी पुढ्यात. एफर्ट्स खूप सुरेखरित्या होते त्या ठिकाणी, अगदी मिसफिल्ड म्हणू शकत नाही कारण त्या ठिकाणी जर पाहिलं गेले तर थोडीशी क्रीडांगणाची भूमिका उंच आणि खाली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्या आउटफील्डमध्ये पळत असताना जो बॉडी लँग्वेज जो सांभाळला गेला ना खरंच कौतुकास्पदी गोष्ट होती आणि आपल्या टीमसाठी नक्कीच खूप सारा भार त्याने आपल्या खांद्यावरती नेला सुद्धा. इथं 2 धावा झाले कंप्लीट. षटकारानंतर दुहेरी. अजून एक चांगला बॉल. सातत्याने पाहायला गेलं तर चेंडूला उचली दिली जाते, ज्या अनुषंगाने सागर पाटील बीट होतात. कालच्या दिवसामध्ये धावसंख्या नक्कीच बनताना पाहायला मिळाल्या. पहिल्याच मॅचमध्ये नक्कीच पिसवली टीमने नक्कीच खूप साऱ्या धावसंख्या उभारल्या गेल्या, पण या मॅचमध्ये थोड्याशा कमी येताना पाहायला मिळतात. ज्या फटक्याने षटकार नक्कीच टीमच्या टोटलमध्ये ॲड केला होता तोच फटका इथनं खेळण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी सागर पाटील होते बीट केलं जातंय. दुसऱ्यांदा नक्की सागर पाटीलला बीट केलं गेलं कारण सागर पाटीलचा नक्कीच विचार केला गेला तर अद्यापर्यंत 4 चेंडू नक्कीच डॉट झालेत, 5 चेंडू डॉट झालेत. अजून एक रिव्हर्सचा फटका खूप वेगाने 2-2 क्षेत्ररक्षकाच्या गॅपमध्ये डीपिश कव्हर पॉइंटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण बॉल पाहता पाहता बॉलने गाठली सीमारेषा आणि पंचांनी आम्हाला दर्शवलं की सागर पाटीलचा क्लास देऊन जाईल धावा 4 आणि येतो हा चौकार. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये थोडीशी लेट पाहायला मिळाली कारण नक्कीच कोणत्याही प्रकारचा कॉल नव्हता अंपायरचा, त्याच्यामुळे नक्कीच ड्रिंक्स ट्रॉलीला नक्कीच विनंती असेल, कॉल दिला होता अंपायरने ते सांगत असताना, पण थोडीशी उशिरा नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली. हरकत नाहीये, सर्व प्लेयर्स नक्कीच पाण्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी जयंताजी मोरे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने पूर्णपणे 2 दिवसाचा नक्कीच भार आपल्या खांद्यावरती स्वीकारला गेला आणि या पूर्णपणे 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः पाहिलं गेलं तर सर्व नक्कीच या 2 दिवसामध्ये त्यांनी काम केलं आणि तीच कामगिरी आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर कम्प्युटरचे डॉक्टर म्हणजेच ऑपरेटिंगच्या नक्की अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये ते होते. आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जे क्षेत्ररक्षक नक्कीच पाण्याचा आस्वाद घेतात त्यांची क्षणचित्रे आपल्या कॅमेरामध्ये टिपत असताना GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही 2 दिवसाची स्पर्धा ही पूर्णपणे कव्हर केली जाते. तुर्ब्याचा एक अप्रतिम समालोचक साईदादा पाटील नक्कीच आमच्या समवेत आज पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा जॉईंट होत आहेत आणि आजही आमच्याशी जॉईंट आहेत. खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व, ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर अजून 2 चेहरे नक्कीच आमच्या स्टेजवरती आहेत. ॲज अ स्कोरच्या भूमिकेमध्ये प्रितीश मुठे आणि त्यांच्या समवेत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात प्रणवजी काळन. नक्कीच या 2 स्कोररांचं आभार मानेन कारण कोणत्याही प्रकारची पाहिलं गेलं तर बाबेजी काळन नक्कीच आज ॲज अ व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेमध्ये आहेत. क्रिकेटमध्ये खेळत असताना किंवा आयोजन करत असताना तुम्ही कोणताही भाग व्हा, पण क्रिकेटला भाग झालेत ना याला खूप महत्त्व असतं. म्हणून सर्व आयोजन कमिटी टीम, त्याच्यानंतर व्हॉलेंटियर्स, त्यांच्यानंतर स्कोरर GTCच्या माध्यमातून जे सर्व सारे पाहिलं गेलं तर सवंगडी त्यांचंही माझ्या शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत. बॉलर्स नेम प्रवीण. या वेळेला प्रवीणने पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलं की मीही चांगली प्रकारची गोलंदाजी करू शकतो.
3 षटकांच्या संपन्नेनंतर फक्त धावसंख्या तुम्हाला 31-31 पाहायला मिळाल्या, जिथे 2 गडी नक्कीच बाद झाल्या टीम भोपरचे. प्रवीणला प्राचारण केलं गेलं आणि राहुल पाटील साठी नक्कीच सुवर्ण संधी आहेत की 3 चौकार किंवा 3 षटकारांसाठी सुभाषजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. एक चौकार तर लगावला गेला, ज्या अर्थाने आधीच फ्रंट फुटला गेले, आधीच शफल झाले होते आणि क्रॉस द बॅटने नक्कीच डीपमध्ये मिड विकेटला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने नजर तुम्हाला राहुलची सातत्याने खेळावरती खूप सुरेखरित्या पाहायला मिळते, कारण पण 2 षटकामध्ये त्याच्या बॅटमध्ये चांगल्या धावसंख्या आल्या नाही, ते जाणले गेले. 4थ्या षटकामध्ये जिथे प्रवीण आले, पहिला बॉल त्याला डॉट फेकला गेला आणि त्याच्यानंतर आपला अँगल चेंज करत असताना एक चौकार आता राहुलच्या बॅटमध्ये तुम्ही पाहताय. असे चौकार जर आले ना तर कदाचित अजून टीम भोपर स्ट्रॉंग झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक झाले होते. अगदी जे ऑब्स्टिक आहे ना तिच्या जवळून हा नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे गोलंदाज प्रवीण होते. कौतुक करावे लागेल. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल इथनं राहुल समोर फेकला जातोय. या वेळेला अजून एक डॉट बॉल. या षटकामध्ये नक्कीच 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी एक चौकार सुद्धा आला. 3 चेंडू डॉट आहेत. राहुलचा नक्कीच विचार केला गेला तर राहुलची फलंदाजी अशी नाहीये, पण या मॅच मध्ये नक्की झालंय काय राहुलला, कारण कोणत्या प्रकारचा मोठा फटका अद्याप एक चौकार सोडून पाहायला मिळाला आणि हा षटकार नक्कीच टोटल मध्ये जोडला जाईल. खूप काळानंतर हा षटकार आणि चौकार पाहायला मिळतोय, ज्या अनुषंगाने ज्यावेळेला आघाडीला राहुल पाटील जात असतात ना तर 2 षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचा स्कोर कार्ड ते वाढवत जरूर असतात, पण या मॅच मध्ये थोडीशी सुरुवात कमकुवत झाली राहुल याची, पण शेवट नंतर तो आता चांगला नक्कीच आपल्या टीम भोपरसाठी खेळ करतोय. प्रवीण पुन्हा एकदा होता तयार, स्कोर कार्ड वाढलं जात आहे. अजून एक खोलवर टप्पाचा बॉल त्या ठिकाणी तैनात केले गेले. शॉट एक्स्ट्रा कव्हर, उचलता चेंडूला अगदी ग्राउंडिंग नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, ज्या अर्थाने षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्याकडे येतोय. या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार आला, एक सिंगल सुद्धा आली. धावसंख्या 11 या षटकामध्ये खर्च झाले, जिथे प्रवीण होते. धावसंख्या पाहता पाहता 32 या आकड्यावरती पोहोचली गेले. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये कौतुक करावं लागेल विकी यांचं, कारण 2 धावसंख्येचं षटक हाताळलं जरूर गेलं, परंतु 2 विकेट सुद्धा त्यांनी आपल्या खात्यामध्ये प्राप्त केले गेले. त्याच्यानंतर विकेट टेकिंग नक्कीच फलंदाजी केली, एकी गडी गमावू दिला नाही, जिथे राहुल आणि सागर पाहायला मिळाले. आणि 4थ्या षटकामध्ये प्रवीण आले, त्यांनी 11 धावसंख्या खर्च केल्या. 32 धावसंख्या स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचं षटक इथनं मार्गस्थ तोडाफोडीचं षटक म्हटलं जातं, म्हणजे स्लोगोवरचं षटक. या षटकामध्ये चांगल्या धावसंख्या येणं गरजेच्याच असतात, त्या गरजेच्याच नक्कीच टीम भोपरसाठी असतील. अजय याला नक्कीच प्राचारण केलं जाते, इन्व्हाइट केलं जाते 5व्या षटकासाठी. इथनं आत्मविश्वास जो दुरावला आहे ना, तो सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले ना तर कदाचित आत्मविश्वास हा पुन्हा नव्याने उभा राहील राहुलच्या. पण त्याच अनुषंगाने प्रवीणने जशी गोलंदाजी हाताळली तशीच अजयला आता इथनं कामगिरी करावी लागेल. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल, ॲक्शन खूप सुरेखरित्या पाहायला मिळते अजय यांची, कारण ज्या अर्थाने छोटासा रनअप, छोटासा रिदम त्यांचा, पण त्या अँगलने जेव्हा बॉल हात त्याचा वरती मुव्हिंग होतो ना तेव्हा आगळी वेगळी नक्कीच तुम्हाला ॲक्शन पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने खेळाडूला थोडीशी नजर ठेवण्यात पाहायला गेलं तर कमजोरी येत असेल, त्याच अनुषंगाने हा बॉल पहिला डॉट. अजय पहिला बॉल डॉट. धावसंख्या 32 या आकड्यावरती स्थगित. डीपमध्ये क्षेत्ररक्षण झालं 5. या वेळेला लेग स्टिक वरती हा बॉल ट्रॅव्हल केला होता, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारचा कॉल नाही, सोडून दिला राहुल याने. कदाचित बॅटचा फ्लो त्यांनी कमी केला, जो बॅटचा फ्लो नक्कीच लेग स्टिक वरती होता तो कमी केला, कारण राहुलला असं वाटलं की हा बॉल वाईड जाईल, त्या अनुषंगाने सोडून दिला. पण अजयची सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. अजयनी सरप्राईज दिले गेले राहुलला आणि संभ्रमात सुद्धा टाकलं गेलं. पुन्हा एकदा अजय होता तयार. राहुल या वेळेला बॉडीवरती आदळला जातोय. 2 चेंडू सुरेख, त्याच्यानंतर तिसरा चेंडू सुद्धा सुरेख, कारण लेग बायच्या रूपाने 1 धावसंख्या. जे धावफलक वाढवायला हवं ना ते धावफलक आता थोडंसं थांबलेलं पाहायला मिळत आहे, कारण खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट काय राहिले या मॅचमध्ये, ज्या ठिकाणी विकीची बहारदार गोलंदाजी 2 धावसंख्या, त्याच्यानंतर प्रवीणची उल्लेखनीय कामगिरी 11 धावसंख्या. तिथनंच हा आत्मविश्वास मात्र वाढला गेला टीम चिकनगरचा आणि अद्यापर्यंत पाहायला गेलं तर खूप कमी धावसंख्येवरती रोखले गेले टीम भोपरला. बॉल तयार. रावण द विकेटने पुन्हा एकदा रिव्हर्स अस्त्र.
एकदा यशस्वी झाले होते सागर पाटील, त्यावरती षटकार आला होता. त्यावेळेला हा दुसरी वेळ नक्कीच या फटक्याची पुनरावृत्ती केली गेली सागर पाटीलने आणि दोन्ही वेळा नक्कीच अयशस्वी ठरले. 4 चेंडू अद्याप या षटकामधले झालेले आहेत. एकच धावसंख्या खर्च केली आहे. त्या ठिकाणी गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय अजय. 2 चेंडे अद्याप शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती नक्कीच किती धावसंख्या उभारेल, किती धावसंख्येचा टार्गेट ठेवेल टीम बरोबर. यावेळेला फटका तर चांगल्या पॉवर एनर्जी खूप सुरेखरित्या पाहायला मिळाली आणि एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढतीये. ज्या ठिकाणी टीम भोपर बॅटिंग करत असताना 36 धावसंख्या जोडल्या गेल्यात. कदाचित या बॉलवरती जर चौकार आला ना तर 41 धावसंख्येचा टार्गेट होईल. या बॉलवरती जर 37 माफ करा 37 धावसंख्या आहेत. खूप साऱ्या चुका नक्कीच आमच्याकडनं सुद्धा घडताना पाहायला मिळतील, पण चुकीतनं खूप काही शिकायला सुद्धा मिळतं. यावेळेला फटका तर ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची वरची कडा घेऊन नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सुरेख स्वीकारला हा झेल. शेवटच्या बॉलवरती सागर पाटीलची नक्कीच विकेट कॅरी केली. गोलंदाज तिथे अजय होते. 37 धावसंख्या होत्या म्हणजे 38 धावसंख्येचं एक छोटस लक्ष्य पार करावं लागेल टीम चिकनगर क्रिकेट संघाला. नक्कीच काटेमानी टीम ही पुढे सरकली गेली. या मॅच मध्ये 38 धावसंख्येचं लक्ष्य असेल ते चेस करावं लागेल टीम चिकनगरला, कारण बॅटिंग करत असताना थोड्याशा कमी धावसंख्या नक्कीच भोपर टीमच्या पाहायला मिळाल्या आणि 38 धावसंख्येचं लक्ष्य आता टीम चिकनगर या टीम समोर ठेवलं गेलं. भोपर टीमचा जर विचार केला गेला तर क्रिकेटमध्ये नक्कीच जसं नाव भोपर टीमचं आहे ना, तसं बैलांच्या लढतीमध्ये नक्कीच प्रामुख्याने त्यांचं नाव नक्कीच पुढे पुढे एकच बैलामुळे जो नक्कीच गण्या बैल त्यांच्या गावामध्ये होता. त्यांनी खूप सारं प्राधान्य नक्कीच भोपर टीमला दिलं आणि सध्याच्या जर काळामध्ये बघितलं गेलं ना तर बैलांच्या लढतीमध्ये जयजी पाटील हे नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं योगदान लाभतात. अनेक सारे चेहरे जरी क्रिकेट भोपर टीम खेळत असली ना तरी ती शर्यतीमध्ये त्याच्यानंतर बैलांच्या लढतीमध्ये आणि नक्कीच भोपर गावाचा जर विचार केला गेला तर आमचे लाडके नक्कीच समालोचक विनोदजी पाटील यांची तुम्हाला आठवण होईल. खूप साऱ्या समालोचकांना मोटिवेट करण्याचं काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून खूप सारे समालोचन घडले गेले. जरी कोणत्या समालोचकाकडनं चुकी झाली ना तरी ते ऑन स्टेज कधीच बोलणार नाही. ज्या अर्थाने नक्कीच ते त्यांना मोटिवेट करतील की याच्यापेक्षा अजून तू समालोचन करू शकतो. तसेच आमचे विनोदजी पाटील त्यांचं सुद्धा आमच्या शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत. 38 धावसंख्येचं इथनं लक्ष्य असेल त्या 38 धावसंख्येचं लक्ष्य कशा प्रकारे चेस केले जाईल की डॉमिनेट करेल त्यांना भोपर टीम, या मी घेऊन चालतोय. एक तोफ जी म्हणजेच पाहायला गेलं तुर्बे गावातली ते म्हणजे साईजी पाटील यांच्या शुभबाणीतून हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू भागेश. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल आणि दुसऱ्या फेरीमध्ये लढत असेल ती काटे मानवली आणि पिसवली अशी लढत होईल.
एका बाजूला सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ तर एका बाजूला सर्वात कमी टोटल या स्पर्धेमध्ये बचाव करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोलंदाजीची ताकद तर एका बाजूला फलंदाजीची ताकद आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. काटेमानवली संघ भावेश असतील संघनायक तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पिसवली संघ ज्या संघाचे संघनायक संजय असतील. तर नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी 4 षटकांचा पुढील सामना असेल. दुसऱ्या फेरीला जिथे प्रारंभ होईल तिथे मात्र 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर वळूया सामन्याच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील अंतिम लढत एका बाजूला भोपर संघ आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळतो तो आपल्याला चिकणघर संघ. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक घेऊन गोलंदाज विकीचा वापर तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते पिंट्या आणि विकी. स्ट्रायकवरती पिंट्या आणि नो स्ट्रायकवरती विकी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झाली आहे ती चिकणघर टीमची. दमदार संघ आहे चिकणघर संघ म्हटल्यानंतर देखील एक ताकदवर संघ म्हणून सातत्यानं ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या संघाची गणना केली जाते तोच संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष छोटं आहे मात्र ह्याच खेळपट्टीवरती आपण पाहिलं होतं 40 धावा डिफेंड केले होते काठेमानवली टीमनं. ते पाहता या सामन्यामध्ये देखील प्रयत्न होईल तो भोपर टीमकडनं. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. इथनं मात्र चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे दोन्ही संघांकडनं. पहिल्या सत्रामध्ये धावा फक्त 37 आल्यात मात्र त्या धावसंख्येचा डिफेंड करण्यासाठी प्रयत्न. पहिल्या चेंडू हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न फासला आणि पहिल्या चेंडूवरती रॉयल डकचा शिकार झालाय तो फलंदाज पिंट्या. निकेशला मात्र लगेचच मैदानात दाखल व्हावं लागतं. याचं कारण की सलामीला गेलेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. ज्या पिंट्याकडनं अपेक्षा होती तो पिंट्या मात्र रॉयल डकचा शिकार झालाय आणि जड पावलांनी डगआउटच्या दिशेनं परततोय. कारण की खूप आशा होत्या स्वतःवरती नाराज आहे की हलक्या हातानं फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं की कमी धावसंख्या आहे आणि या कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी काही रक्षात्मक फटके दाखवावे आणि ते करत असताना हलक्या हातानं फक्त एक डेलिकेट टच आपल्याला पाहायला मिळालं ते पिंट्याकडनं. मात्र ते टच फसलंय आणि चेंडू विसावला तो गली पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला धक्का पाठलाग करत असताना चिकणघर टीमला. फुल्लेंचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चेंडूमध्ये गती होती. बॅटवरती जसा चेंडू आला बॅटचा जो फ्लो होता तो देखील मागच्या दिशेला गेला आणि तिथे मात्र एक धाव एकवटली जाईल. एका धावेनं सुरुवात होती धावपळकावरती ती पाठलाग करण्यासाठी चिकणघर संघाच्या वतीनं. निकेशच्या माध्यमातून संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन झालं एक या धावसंख्येनं. 38 धावसंख्येचं लक्ष एक धाव धावपळकावरती. गोलंदाज विकीचा हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह मिडॉन तैनात होतं सरळ त्याच्या हातामध्ये. दुसरा धक्का आणि ज्या प्रकारची सुरुवात हवी होती मी म्हणेन धावसंख्या डिफेंड करण्यासाठी ती सुरुवात मिळवून देत असताना विकी मैदानाच्या आतमध्ये. जी जोडी घातक ठरेल आपल्या संघासाठी असं वाटलं होतं मात्र त्या जोडीला लवकरच बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज विकी. सलामी जोडी मैदानात दाखल झाली होती पिंटे आणि विकी. त्या जोडीला मात्र पवेलियनचा रस्ता धरण्यास भाग पाडलाय ते गोलंदाज विकीनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीश आलाय. एक हार्ड हिटर फलंदाज चिकणघर टीमचा. ज्या क्षणाला चिकणघर संघ अडचणीत सापडतो त्या क्षणाला मात्र अडचण दूर सारण्याचं काम करणारा हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल गिरीशला. संघ अडचणीत सापडलाय. कमी धावसंख्या इथनं पार करायची आहे पाठलाग करायची कमी धावसंख्येचं मात्र ते होईल का. हलक्या हातानं ऑन ड्राईव्हचा हा फटका सेफ फटका आपण पाहू शकाल कारण की अलॉंग द कार्पेट हा चेंडू जातोय तो शॉट आतोनच लॉंग ऑनला. तिथे एक धाव मिळेल. एक धावेनं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपल्याला गिरीश पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ही आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुरेख गोलंदाजी पॉवर सर्कल मध्ये
स्वागत पाहुणचार यांच्या माध्यमातून केला जातोय. एकंदरीत खूप सुरेख आयोजन आणि त्या आयोजनासाठी खूप सारी चांगली मेहनत प्रवीण पाटील आपल्या संघासाठी घेत आहेत. त्यांचं देखील आभार प्रकट करेन आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं. एक षटक कंप्लीट झाले. धावसंख्या धावपळकावरती फक्त 3 आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज गमावले ते चिकनगड टीमनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन राहुलचा वापर होईल, ज्या राहुलनं फलंदाजी करत असताना थोडीशी निराशाजनक कामगिरी केली भोपर टीमसाठी. 18 धावा मात्र चेंडू त्यानं फेस केले होते ते तब्बल 15. 18 धावा जरूर बनवल्या होत्या, मात्र त्यासाठी त्याला 15 चेंडूंचा खेळ करावा लागला. कारण की ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर किमान आपल्याला 200च्या स्ट्राईक रेटनं धावा बनवणं गरजेचं असतं. ते करत असताना थोडासा पिछाडीवरती होता राहुल. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू क्रीजवरतीच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच काटे मानिवली आणि पिसवली दोन्ही संघाचे संघनायक या लगेच. पिसवली संघनायक आलाय तर काटे मानिवली संघ भावेश यायचा आपण. गोलंदाज राहुलचा हा चेंडू 2-3 पावलांचा रनअप लाऊड अपील आपण पाहू शकता. अपिलामध्ये उत्साह आणि पंचांनी बोट आकाशाकडे केले. तिसरा धक्का यावेळी चिकनगड संघाला. फलंदाज निकेश बॅक टू द पवेलियन. एका बाजूला भोपरचे बिग सपोर्टर्स आणि अतिशय चांगले समालोचक हा सामना पाहत असतील तर मनोमन त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असेल. कारण की आपल्या संघाने धावसंख्या कमी बनवली आहे, मात्र तरी देखील गोलंदाजी काय लाजवाब करतायत गोलंदाज. सुरुवात केली होती दमदार गोलंदाजीमध्ये विकीनं आणि दुसऱ्या षटकामध्ये दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती राहुलची देखील. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर मात्र एक यश राहुलनं प्राप्त केलंय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो प्रशांत दाखल झालाय. इथे एक चिकित सिंगल आपण पाहू शकता. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्या ठिकाणी येईल ती फक्त एकच धाव. एक धावेसाठी संघर्ष. एक बलाढ्य संघ आहे चिकनगड संघ, ज्या संघाच्या वतीनं आपण अनेकदा मोठे प्रहार मोठे फटके कित्येकदा पाहिलेत, मात्र आज एक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये झुंजताना मैदानाच्या आतमध्ये परिश्रम करताना या चिकनगड टीमला पाहतोय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कारण की एखादा दिवस एक संघाच्या नावी आपल्याला पाहायला मिळतोय की एखादा दिवस असतो ज्या दिवशी आपण धावसंख्येचा उच्चांक नोंदवता, मात्र एखादा असाही दिवस येतो की ज्या दिवशी आपला पूर्ण संघ गारद देखील होतो. आणि तशीच काहीशी कामगिरी मैदानावरती आज चिकनगड संघाच्या बाजूने होतोय. तब्बल धक्का 4था आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज गिरीशला देखील पाडताबा लागेल. बिग विकेट तो चिकनगड टीमला गिरीशच्या स्वरूपात. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघनायक आले तर विलास भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हातचे आपण नाणेफेकी करायची आहे. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. दुसऱ्या फेरीमध्ये 2 संघ आमने सामने असतील. काटे मानवली आणि पिसवली असे 2 संघ आमने सामने असतील. तर विलासजी भोईर यांच्या सिवली संघाच्या बाजूनं ज्यावेळेस फलंदाजी झाली त्यावेळेस जणू काही धावसंख्येचा पाऊस या भर उन्हाळ्यामध्ये पडला जात होता पिसवली टीमकडनं. मात्र इथे दरम्यान एक चौकार येतोय. एक दिलासाजनक चौकार पाहायला मिळाला चिकनगड संघाच्या बाजूनं. चौकार ठोकलाय तो फलंदाज
तर खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. पंच कमिटी असेल, तदनंतर आमचे आयोजक असतील आणि त्या सर्वांच्या साथीला जे आमचे स्वयंसेवक आहेत, ऑलिंडर्स आहेत, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करेन. अनिकेत म्हात्रे, भावेश काळन, वैभव मुठे असतील, सार्थक काळन असतील, प्रणव काळन असतील, भावेशजी जोशी, बंटी हेगडे, तुषार मुठे, नितेश मुठे आणि आमचे साथी गुणलेखक ज्यामध्ये आपण प्रितेश मुठे असेल, भावेश काळन आणि प्रणव काळन यांना पाहिलंय कालच्या दिवसापासून. या सर्वांचं मी मनापासून कौतुक करेन. ह्यांची देखील खूप सारी मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. त्यांचं मनापासून मी कौतुक करेन. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धापळकरती पाहायला मिळते ती तब्बल 4 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो विकी, ज्या विकीनं पहिलं षटक फेकलं होतं पॉवर सर्कलचं. धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि 2 महत्वपूर्ण सफलता. ज्यानं सलामी जोडीला बाद केलं होतं तो विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकासाठी आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं सेकंड स्पेलमध्ये आपण विकीला पाहतोय. निर्धारित जर आपण समीकरण पाहिलं तर 38चं समीकरण होतं आणि 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या धावपळकावरती फक्त 9. अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील ते 18 चेंडू. 18-29चं समीकरण फुललेंचा चेंडू. यावेळीचा ड्राईव्ह अतिशय चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा देखणं फटका. चेंडू जातो तो 100 कव्हर सीमा पार. चौकार. संघाला गरज आहे. संघ अडचणीत सापडलाय आणि संघाची ही अडचण संधी समजायला हवी आणि त्या संधीचं सोनं करायला हवं ते ह्या 2 फलंदाजांनी. आणि ते सोनं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण दर्शन आणि प्रशांत यांच्याकडनं पाहतोय. गोलंदाज विकीवरती प्रहार केला जातो. ज्या विकीनं पहिल्या षटकात फक्त धावा खर्च केल्या होत्या 3, त्या विकीला मात्र पहिल्याच चेंडूवरती 4 धावा एकवटल्या आहेत. हेच तर क्रिकेट आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज या क्रिकेटच्या खेळपट्टीवरती हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हीच क्रिकेटची अनिश्चितता पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक, अनेक मान्यवर आपल्याला सातत्यानं क्रिकेटच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. गोलंदाज विकी राईट मोर द विकेटनं दरम्यान हा चेंडू अतिशय देखणा फटका. क्षेत्ररक्षक आहे. वनबाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता कारण की जशा प्रकारचे चेंडू फेकले होते मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. एका बाजूला 2 धावा रोखल्या फील्ड करत असताना, मात्र फेकी करत असताना फेकी खराब झाली आणि तब्बल 2 धावा अतिरिक्त मी म्हणे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात प्राप्त झाल्यात. एकंदरीत हिशोब बरोबर भागेत जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण करताना 2 धावा रोखल्या तर फेकी केल्यानंतर 2 धावा अतिरिक्त दिल्या. या 4 धावा या ठिकाणी बहाल केल्या जातात त्या चिकनगड टीमला. या 4 मात्र संघ पुढे सरकतोय. जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावरती. चिकनगड टीमचा विचार केला तर कमी लक्षाचा पाठलाग करायचा आहे. मात्र भोपर संघ या संघानं विचार करावा लागेल की आपल्या संघानं धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी केली आहे. इथे एक धाव वाचवावी लागेल. मात्र ते करत असताना इथे प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावा बहाल केल्या जात आहेत. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागेल जर सामन्यामध्ये विजयश्री संपादन करायचं असेल तर. शॉर्टपिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर निघून जातो चेंडू चौकारासाठी आणि हा चौकार आलाय तो फलंदाज दर्शनच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात का होईना मात्र 4 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हा चौकार. सलग एकांतरित 3 चेंडू आणि 12 धावा आल्या. धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा. धावपळकावरती आपण पाहतो. 38ची आवश्यकता. सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. सन्माननीय वासुदेव बाळाराम पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 2222 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान हा चेंडू प्रहार केला. चेंडू मध्ये उंची आणि लांबी किती आहे ते पाहावं लागेल
आणि लांबीचा अभाव त्या ठिकाणी अचूक जजमेंट आणि फलंदाज मात्र बाद झाला. बिग विकेट. ज्या फलंदाजानं आशा पल्लवित केल्या होत्या चिकनगर टीमच्या त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज विकी. जण 3 चेंडू 12 धावा एकवटल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र बाद केलंय ते विकीनं. प्रवीण नॉन स्ट्रायकरवरती प्रशांत. ज्या प्रशांतनं देखील एक दमदार चौकार ठोकलाय. संघाला विजयाच्या दिशेनं विजयाच्या समीप नेण्याचं काम चिकनगर संघाचे हे फलंदाज करतायत. फुल्लेंचा हा चेंडू सुरेख फटका आहे. गली पॉइंट मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला. चेंडूला अडवला जाईल फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती. 38 धावसंख्येचं लक्ष आहे. 23 धावा धापळकरती. शेवटचा चेंडू या षटकातील षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. 23 धावा. काय सामना येऊन ठेपला. येणारे 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंगवरती नौकालीला फलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळतो. नो स्ट्रायकिंगवरती प्रशांत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अशा जिवंत असतील त्या. आणि गोलंदाजीमध्ये करणचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. चिकनगर टीमच्या अशा अपेक्षा प्रशांतवरती असतील मात्र एका बाजूला साथ द्यावी लागेल ती प्रवीणला. करण नौका गोलंदाज राईट मोर द विकेट. हा चेंडू फटका फसलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते राहुल आलेत आणि राहुलनं मात्र झेल प्रदान केला. फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवरती यशस्वी ठरलाय तो गोलंदाज करण. विचार केला तर 6वा धक्का
जवळजवळ ह्या ठिकाणी लागला जातोय तो चिकनगर टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो अजय. इथेच समीकरण जे 12-15चं समीकरण होतं ते समीकरण मात्र येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील कारण की अतिरिक्त विकेट गमावले चिकनगर टीमनं. दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होता, चेंडू गरंगळत जातो तो आतोनास लॉंगॉनला एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. संघर्ष पाहू शकता, पूर्णतः मेहनत दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झोकून देतात. प्रत्येक चेंडूवरती समीकरण सामन्याचं, प्रत्येक चेंडूवरती कधी सामना आपल्याला पाहायला मिळतो तो चिकनघरच्या बाजूनं, तर कधी सामना पाहायला मिळतो तो आपल्याला मात्र भोपरच्या बाजूनं. दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं फक्त पुश केलाय, चेंडू जातो तो शॉर्ट सिली मिडॉनला. एकच धाव, लेगबायचा पंचांचा इशारा कारण की चेंडू हा अंगावर आला होता फलंदाजच्या बॉडीला. इथनं चेंडू लागला आणि ते या ठिकाणी एक धाव एकवटली जाते. सांघिक खात्यामध्ये एक धाव येईल. तुम्ही दोघं करा ना ज्यादा तो नुसता आवाज गोलंदाज या ठिकाणी मात्र प्रयत्न करतोय. ऑन ड्राईव्हचा हा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाईल, त्या ठिकाणी मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 26 धावा. 26 धावा धावपळकावरती या ठिकाणी एक धाव एकवटली गेली आहे. 38चं लक्ष, 26 धावा धावपळकावरती निर्धारित. अजूनही 12 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि कंपल्सरी ह्या धावा बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत पाठलाग करत असताना चिकनगर टीमनं. प्रयत्न खूप सुरेख केले जातात भोपर संघाकडनं. जशी फाईट दिली होती काठी मानवली टीमनं देविता 11 वडवली संघासमोर, कारण की एक दमदार संघ होता. वडवली संघ मजबूत संघ मानला जातो ह्या आपल्या विभागामध्ये, मात्र त्या संघाला परास्त केलं होतं काठी मानवली टीमनं. आणि तशीच लढत या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते भोपर अगेन्स्ट चिकनघर या दोन संघांमध्ये. गोलंदाजी दोन्ही संघांचा मजबूत पक्ष आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा प्रचंड वापर होतोय, मात्र चेंडूची लेंथ लाईन पिकअप केली जात नाही. तिथेच बीट झाला हा फलंदाज. गोलंदाज करणचं मात्र मी कौतुक करण, ज्या करणनं 4थं षटक अतिशय सुंदर हाताळलं आतापर्यंत आपल्या संघासाठी आणि पूर्णतः जखडून ठेवलंय. फक्त धावा खर्च केल्या त्या 3 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटनं करणचा हा पुढील चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली, डेलिकेट टच ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त हलक्या हातानं चेंडूला दिशा दाखवली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 7वा. चिकनगर संघ मात्र कोमात चाललाय की काय असं वाटतंय कारण की कमी धावसंख्या अचूक लक्ष आपण पाहू शकता भोपर संघाच्या 12व्या प्रतिनिधीचा आहे. याचं कारण की सामन्यामध्ये विजय हा प्रत्येकाला खूप महत्वाचा असतो. नवीन फलंदाज युनिट क्रमांकाचा विचार केला तर 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश दाखल झालाय. 7 फलंदाज बाद झालेत, आणखीन 2 फलंदाज जर बाद झाले तर पूर्णतः संघ मात्र इथे बाद होईल. मात्र एकमेव अपेक्षा, प्रशांत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अपेक्षा वर्तवली जाईल चिकनगर टीमच्या बाजूनं. आणि हे आजवरचा इतिहास आहे, ज्या ज्यावेळी सामना लो स्कोर असतो त्या त्यावेळी सामना मात्र अतिशय चांगल्या दर्जाचा, हा स्टँडर्ड दर्जाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजीमध्ये विकी पाहायला मिळेल. बऱ्याचशा विकी नावाचे खेळाडू ह्या सामन्यामध्ये आपण पाहिले. एक विकी चिकनगरचा पाहिला, एक विकी भोपरचा पाहिला होता या अगोदर आणि पुन्हा एकदा विकी, हा विकी मात्र ज्युनियर विकी पाहायला मिळतो. या अगोदर विकी, ज्या विकीनं 2 षटकं हाताळली आहेत, मात्र आता हा एक नवका विकी आपल्याला पाहायला मिळेल. तर विकी विक्रम करेल का? येणारे चेंडू असतील 6, धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 26, म्हणजे 6 चेंडू आणि 12ची आवश्यकता. आणि पूर्ण धावसंख्येचा विचार केला तर कंपल्सरी 12 धावा या ठिकाणी एकवटाव्या लागतील विजयासाठी चिकनगर टीमला. फुल्लेंचा चेंडू, खराब चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती आसमान दाखवलं विकीला, ते फलंदाज प्रशांतकडनं. सामन्याचं समीकरण सोपं झालंय ते चिकनगर टीम साठी. 6-12चं समीकरण होतं आणि आता मात्र 5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी आमचे 2 साथी गुणलेखक
5 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्या धावपळकावरती झाली आहे ती किती आले 33 धावा झाल्यात, कारण की मागील षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 4. थोडासा रिकन्सिलेशन करत असताना आमचे दोन्ही गुणलेखक थोडीशी स्मॉल मिस्टेक झाली होती. अचूक लक्ष आपण पाहतोय आमच्या गुणलेखकांवरती देखील आहे दोन्ही डगआउट मधनं, कारण की सामना एक एक धावेसाठी संघर्ष करणारा हा सामना आहे. येणारे 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना आलाय, रनबॉल सामना. पहिल्याच चेंडूवरती आसमान दाखवलं विकीला, कारण की मी म्हटलं होतं जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील त्या चिकनगड टीमच्या. येणारे 5 चेंडू अटॅकिंग फील्ड आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. दरम्यान हा चेंडू प्रहार केला आहे आणि विजयाचा दमदार षटकार प्रशांतनं मात्र ठोकलाय आणि सामना जिंकतोय तो चिकनगड संघ. विश यू ऑल द बेस्ट आणि इथनं मात्र खूप अभिनंदन ते चिकनगड टीमचं. बहुमोल इनिंग या ठिकाणी साकारली येतो. या सामन्याचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. तर यायचा आहे प्रशांत आणि हा सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. विलास भोईर त्या ठिकाणी आहेत, तर मी विनंती करेन विलास भोईर यांना की आपल्या शुभ हातचे आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. आपण जाऊ टॉस बॉक्सच्या दिशेनं. नाणेफेकी झाली आहे, मात्र आता ओपिनियन घेऊ आपण. ज्या ठिकाणी अतिशय सुरेख खेळ दाखवला आणि निश्चित मी थोडासा संवाद साधेन. ज्या प्रकारे सामना अडचणीत सापडला होता चिकनगड संघासाठी, मी आमच्या विलास भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे या खेळाडूला सन्मानित करायचं. अप्रतिम केली, खूप खूप अभिनंदन प्रशांत. निश्चित पाठीला दुखापत असताना देखील खेळ दाखवला, खूप खूप अभिनंदन. ज्या ठिकाणी सामना मिमानेन फसला होता आपल्या संघासाठी, जवळजवळ 7 विकेट गमावले होते आणि आपण एक गडी कमी देखील खेळवला होता या सामन्यामध्ये, कारण की आपले सर्व खेळाडू उपस्थित नव्हते. तदनंतर असं वाटलं होतं की पूर्णतः आपला संघ बॅकफुटला चाललाय आणि 12 धावा अंतिम षटकामध्ये आणि 7ला विकेटची देखील कमतरता. अशा वेळेस मात्र नक्की काय आलं होतं मनात? विकेट उभं होतं तर रन मारणं गरजेचं होतं, कारण की मेन बॅट्समन मी, पिंट्या, गिरीश असे काही मोजकेच आहेत टीममध्ये आणि बाकी सगळी यंग पिढी आहे, नवीन अंडर 21, 19 अशी उचलून आणलेली आहे आणि त्यात ही 2 प्लेयर पोचले नाही आहेत. तर पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर असल्यामुळे मी खेळायचा प्रयत्न केला आणि ते सहकार्य झालं. निश्चित खूप खूप अभिनंदन. 2 षटकार संघाला आवश्यकता असताना ते संघासाठी 2 षटकार आलेत. एकीकडे ज्या प्रकारची आग ओकणारी गोलंदाजी होत होती, अंतिम षटकासाठी नौका गोलंदाज येणार होता. आत्मविश्वास होता का 2 षटकार मारले जातील? हो होता, पण थोडा कमीच होता, कारण की फॉर्म सध्या खूप कमी आहे. मागच्या मॅचेसमध्ये पण नाही होते, पण तो ट्राय केलं, झालं. तर खूप अभिनंदन आणि हाच फॉर्म सातत्यानं आपला कायम राहू इथनं सदिच्छा आणि नेक्स्ट मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी मात्र बोलूया आपण लगेच दुसऱ्या फेरीच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सामना रंगेल तो काटे मानवली बनाम त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल तो आपल्याला पाहायला मिळेल. पिसवली